Quality Improvement in Math Education Project. Video based PPT presentation. Name of the topic is circle. Name of the master trainer is Bandu Liladhar Charpe. School name is Jilla Parishad Ex Government Girls High School Chimur, District Chandrapur. Registration number is B052. Our guidance is IK Rana IITB and Professor H.G. Gharapure IITB. सुरुवातीला आपण प्रथम पाहू निरीक्षण करा आणि शोधा. विद्यार्थ्याच्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपण एक व्हिडिओ क्लिप पाहू. Here is a circle, it knows how to get around. It has a radius from center to rim, and its diameter's a line that goes from side to side while passing through the center. Now isn't that simple? Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. Here is a circle, it knows how to get around. It has a radius from center to rim, and its diameter's a line that goes from side to side while passing through the center. Now isn't that simple? Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. Pi r squared sounds like area to me. When I need a circumference, I'll just use pi d. या क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या वर्तुळाच्या संकल्पना ह्या स्पष्ट होतील. मग आपण विद्यार्थ्यांना वर्तुळाच्या आकृत्या दाखवू आणि विचारूया, तर ह्या आकृत्या ह्या कशा प्रकारच्या आहेत. तर विद्यार्थी सांगतील आपल्याला की ह्या वर्तुळाकार प्रकारच्या आकृत्या आहेत. तर वर्तुळ हे आपल्याला कशा काढता येईल. तर पहिले एक बिंदू घ्यायचा आणि मग ठराविक अंतर कंपासमध्ये घेऊन आपल्याला वर्तुळ हे काढता येईल. मग आपण विचारू त्यांना, जिथून आपण वर्तुळ काढतो त्या बिंदूला आपण काय करू, काय म्हणू आपण. तर विद्यार्थी सांगेल की त्या बिंदूला आपण वर्तुळ केंद्र असे म्हणू. वर्तुळाचे जर समजा आपण दोन बिंदू असे जोडले, आपण वर्तुळाचे असे दोन बिंदू आपण जोडले, तर ही जे रेषाखंड आहे या रेषाखंडाला आपण काय म्हणू. तर विद्यार्थी सांगेल की ही रेषाखंड म्हणजेच जीवा होय. म्हणजेच रेख AB ही काय होईल, जीवा होईल. रेख AB ही जीवा होईल. आता ही जीवा जर समजा आपल्या वर्तुळ केंद्रातून जर समजा आपण जाऊ दिली, तर याला आपण काय म्हणू. तर विद्यार्थी सांगतील की ही जी जीवा आहे वर्तुळ केंद्रातून जर गेली तर याला आपण व्यास असे म्हणतो. म्हणजे याच्यावरून आपल्याला व्यासाची संकल्पना स्पष्ट होईल की जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाते तर ती व्यास अशी राहते. तर जी जीवा वर्तुळ केंद्रातून जाईल तर ती व्यास राहील. आणि हा जो व्यास आहे हा त्रिज्या आणि ही त्रिज्या, तर व्यास हा त्रिज्येच्या कसा असतो, दुप्पट असतो. याच्यावरून आपल्याला सूत्र मिळेल व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या, म्हणजेच व्यास बरोबर 2 गुणिला r. त्यानंतर हे वर्तुळ आहे आणि ही रेषा आहे. तर ही रेषा या वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते आणि तो बिंदू म्हणजे ई. मग आपण विचारू, जर समजा ही रेषा ही एकाच बिंदूमध्ये स्पर्श करत असेल तर या बिंदूला आपण काय म्हणू. तर विद्यार्थी सांगतील
हा जर बिंदू स्पर्श करत असेल म्हणजेच तो स्पर्श बिंदू असेल. मग ही रेषा एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते, मग या रेषेला आपण काय म्हणू शकतो? तर ती रेषा म्हणजे विद्यार्थी सांगतील स्पर्शिका आहे. याच्यावरून आपल्याला स्पर्शिकेची व्याख्या मिळेल की जी रेषा वर्तुळाला एक आणि एकाच बिंदूमध्ये स्पर्श करते तर ती स्पर्शिका होय. मग नंतर आता हे दोन वर्तुळ विद्यार्थ्याला दिसतात, तर आपण विचारू की हे दोन वर्तुळ हे कसे स्पर्श झाले एकमेकाला. तर विद्यार्थी सांगेल की हे दोन्ही वर्तुळे एकमेकाला बाहेरून स्पर्श झाले. म्हणजे याच्यावरून असं लक्षात येते की हे दोन्ही वर्तुळ कसे आहे, बाह्यस्पर्शी वर्तुळे आहे. आता दुसऱ्या आकृतीमध्ये पाहू आपण की हे दोन्ही वर्तुळे हे कुठं स्पर्श करतात. तर विद्यार्थी आपल्याला उत्तर देतील हे दोन्ही वर्तुळे आतमध्ये स्पर्श करतात. म्हणजे याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की हे दोन्ही वर्तुळे अंतस्पर्शी आहे. दोन्ही वर्तुळे अंतस्पर्शी आहे. विद्यार्थ्यांना विचारू आपण हे वर्तुळ जातात तर हे कशा प्रकारचे जातात. विद्यार्थी बघतील की हे वर्तुळे जे जातात आहे ते एकाच बिंदूतून जातात. म्हणजे याच्यावरून आपल्याला निष्कर्ष काढता येईल की असंख्य वर्तुळे हे एकाच बिंदूतून जातात, म्हणजे त्या ए बिंदूतून जातो. आता या आकृतीत आपण विद्यार्थ्यांना विचारू की ही आकृती कशा प्रकारची आहे. आपल्याला उत्तर मिळेल की एका रेषाखंडातून बरेच वर्तुळ जातात. मग याच्यावरून आपण लक्षात घेऊ की हे दोन बिंदू आहे ए आणि बी, या दोन बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात. म्हणजे रेख ए बी मधून किंवा दोन बिंदूमधून असंख्य वर्तुळे जातात. आता हे तीन बिंदू घेतले आपण ए बी आणि सी. या तीन बिंदूतून हे जोडले आपण, रेख ए बी जोडली, रेख बी सी जोडली आणि रेख ए बीचा हा लंबदुभाजक काढला आपण, रेख बी सीचा हा एक लंबदुभाजक काढला. हे दोन्ही लंबदुभाजक ओ या बिंदूमधून मिळाले आपल्याला, छेदतात. नंतर ओ ए, ओ बी किंवा ओ सी एवढी जर समजा त्रिज्या घेतली आणि आपण एक जर वर्तुळ मारलं तर हे वर्तुळ हे तिन्ही बिंदूतून जाते. याच्यावरून आपल्याला असा निष्कर्ष काढता येईल की तीन नैकरेषीय बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. त्यानंतर बघू आपण हा वर्तुळ आहे. तर वर्तुळामध्ये हा जो कोन आहे, या कोनाचा जो बी बिंदू आहे तो वर्तुळावर आहे. म्हणून या वर्तुळाच्या या कंसाने हा जो कोन केलेला आहे तो कोन हा आंतरलिखित केलेला आहे. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो कोन एबीसीचा शिरोबिंदू बी हा कंस एपीसीचा बिंदू आहे, म्हणून एबीसी हा कंस एपीसीने आंतरलिखित केलेला आहे. म्हणजे कोन एबीसी हा कंस एपीसीचा आंतरलिखित कोन आहे. आता याच्यात बघू आपण हा जो कोन आहे पी क्यू आर, या कोन पी क्यू आर मध्ये हा कंस आतमध्ये आहे आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो कोन पी क्यू आर ने कंस पी एस आर हा आंतर खंडित केलेला कंस आहे. म्हणजे कंस पी एस आर हा कोन पी क्यू आर ने आंतरखंडित केलेला आहे. आता इथं आपल्याला हे जे वर्तुळ आहे आणि हे वर्तुळ या रेषेला पी बिंदूमध्ये स्पर्श करते. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, ओपी ही त्रिज्या आहे. आता ही स्पर्शिका आणि ही त्रिज्या याच्यातला जर समजा आपण कोन जर हा मोजला तर हा 90 अंशाचा मिळेल. याच्यावरून असं म्हणू शकतो आपण की ही त्रिज्या या स्पर्शिकेला लंब असते. म्हणून आपल्याला मिळेल की त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. नंतर या वर्तुळामध्ये ओ हा केंद्रबिंदू आहे, टी हा वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. मग बाह्य भागातून आपण या वर्तुळावर जर समजा हे असे रेषाखंड काढले आणि याला ही त्रिज्या आपण जोडली, याच्यामधले कोन जर समजा मोजले तर हे दोन्ही कोन 90 अंशाचे भरतील प्रमेयानुसार.
म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की बाह्यबिंदूतून वर्तुळास हे जे स्पर्शिकाखंड काढले याची जर समजा लांबी मोजली असता तर ही दोन्ही लांबी ही सारखी मिळेल, आपल्याला समान मिळेल. मग यावरून आपण असं निष्कर्ष काढू शकतो की वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड हे समान आहे, म्हणजेच एकरूप. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. कोन BAC हा कंस BAC मध्ये आंतरलिखित कोन आहे. या कोनाने हा कंस BPC हा आंतरखंडित केलेला आहे. आपण कोन BACचं माप जर मोजलं आणि कंस BPCचं माप मोजलं तर आपल्याला असं लक्षात येते की या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्मे आहे. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की कोन BAC हा कंस BPCच्या निम्मे आहे. म्हणून कोन BAC बरोबर 1/2 यान कंस BPC मिळेल. नंतर समोर बघू आपण उपयोजन व मूल्यमापन. ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेखा OA ही त्रिज्या आहे. बिंदू P हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून 13 सेमी अंतरावर आहे. रेखा PA हा स्पर्शिका असून बिंदू A हा स्पर्शबिंदू, तर त्रिज्या OA काढा आणि अंतर PB काढायचं आहे आपल्याला. तर कसं काढू? O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू, OA ही त्रिज्या, P हा बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहे आणि आपल्याला दिलेला आहे या बिंदू A पासून हे जे P अंतर आहे, AP जे अंतर आहे तर हे आहे 12 आणि OP जे अंतर आहे हे आहे 13. तर त्रिज्या ही स्पर्शिकेला लंब असते. या प्रमेयावरून हा त्रिकोण हा काटकोन त्रिकोण होईल. मग इथं पायथागोरसचं प्रमेय लागेल. कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, म्हणजे OP हा कर्ण होईल. पहिली बाजू म्हणजे AP आणि दुसरी बाजू म्हणजे OA. आपण याच्यात किमती ठेवल्या असत्या आपल्याला याच्या त्रिज्याची किंमत OA मिळेल आणि ती म्हणजे 5. मग ही OA त्रिज्या आणि OB त्रिज्या सारखी आहे, तर ही एकूण लांबी आहे 13, ही 5 आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला PB ही लांबी मिळेल आणि ती मिळेल 8. दुसऱ्या उपयोजनाकडे बघू आपण. हे दोन्ही वर्तुळे समकेंद्री वर्तुळे आहे. O हा त्याचा केंद्रबिंदू. लहान वर्तुळाची त्रिज्या 6 सेमी व मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे. मोठ्या वर्तुळाची जीवा ही लहान वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर स्पर्शिका AB ची लांबी काढायची आहे, म्हणजे ही आपल्याला लांबी काढायची आहे. तर O हा दोन्ही वर्तुळाचा समकेंद्री आहे. मोठ्या वर्तुळाची जीवा आणि ही लहान वर्तुळाची स्पर्शिका, म्हणजे जीवेवरून या त्रिज्या ही जीवेला लंब असते. तर केंद्रबिंदूतून जीवेवर टाकलेला लंब हा जीवेस दुभागतो, म्हणजे AT आणि आपल्याला हे TB हे दोन्ही किमती कशा मिळेल? सारख्या मिळेल. आता ही त्रिज्या 6 आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10 आहे. मग पायथागोरसचं प्रमेय लागेल. काटकोन त्रिकोण असल्यामुळे कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किमती ठेवल्यानंतर आपल्याला AT ची किंमत मिळेल आणि ती मिळेल 8. मग केंद्रापासून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो. जेवढी AT आहे तेवढीच TB आहे, म्हणजे ही 8 आहे, म्हणजे हीच 8 आहे आणि जीवा आपल्याला AB मिळेल 16 सेमी. तिसऱ्या उपयोजनाकडे जाऊ आपण. बिंदू A एकमेकींना बाहेरून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा सामायिक बिंदू आहे. रेषा L ही दोन्ही वर्तुळाची स्पर्शिका आहे व ती B व C बिंदूमध्ये स्पर्श करते. रेषा M ही बिंदू A मधून जाणारी समसामायिक स्पर्शिका BC ला D मध्ये छेदते. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे कोन BAC बरोबर 90 अंश आणि दुसरं सिद्ध करायचं आहे
बिंदू डी हा रेख बीसीचा मध्यबिंदू आहे. आता हे दोन्ही वर्तुळे एकमेकाला बाह्य स्पर्शी करतात. ही जी स्पर्शिका आहे ही दोन्ही वर्तुळाला समसामायिक स्पर्शिका आहे. तशीच ही स्पर्शिका दोन्ही वर्तुळाला समसामायिक स्पर्शिका आहे. म्हणून प्रमेयावरून आता हा जो डी बिंदू आहे या पहिल्या वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. मग वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. म्हणजेच बीडी आणि हा एडी हा आपल्याला सारखा मिळेल. तसंच डी हा या वर्तुळाच्या बाह्य भागात आहे. म्हणून वर्तुळाच्या बाह्य भागातून वर्तुळास काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात. म्हणजे डीसी आणि डीए हा सुद्धा एकरूप आहे. आता ही बाजू या बाजूला एकरूप, ही बाजू या बाजूला एकरूप, म्हणजे ही बाजू आणि ही बाजू ही सारखी होईल. म्हणजे बीडी बरोबर डीसी होईल. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की डी हा रेख बीसीचा मध्यबिंदू आहे. आता ही बाजू आणि ही बाजू एकरूप आहे. म्हणजे हा कोण आणि हा कोण सारखा आहे. प्रमेयानुसार पायालगतचे कोण एकरूप आहे. म्हणजे याला आपण एक्स नाव देऊ. ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे. म्हणजे हे पायालगतचे कोण एकरूप आहे. याला आपण वाय नाव देऊ. त्यानंतर हा त्रिकोण घेऊ आपण ए बी सी. आता हा त्रिकोण घेतला असता आपल्याला त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज 180 मिळेल. मग हा कोण आणि हा कोण सारखा आहे, हा कोण आणि हा कोण सारखा आहे, याची जर समजा आपण किमती टाकल्या तर आपल्याला या कोण बी ए सीचं माप हे 90 अंश मिळेल. याच्यावरून आपल्याला सिद्ध करता येईल. तिसऱ्या उपयोजनाकडे जाऊ आपण. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. त्रिकोण एबीसी हा समभुज त्रिकोण आहे. कोन बीचा हा रेख बीपी हा दुभाजक आहे आणि तो वर्तुळाला पी बिंदूमध्ये छेदतो. आपल्याला सिद्ध करायचं आहे इथं सी क्यू आणि सी ए या दोघांची लांबी सारखी आहे. आता आपण बघू याला. हा त्रिकोण समभुज त्रिकोण असल्यामुळे याच्या प्रत्येक कोणाचं माप 60 अंश आहे. म्हणजे हा 60 होईल, हा 60 होईल, हा 60 होईल. हा दुभाजक असल्यामुळे हा कोण आणि हा कोण हे दोन्ही कोण 30 अंशाचे होईल. आता हा कोण आणि हा कोण हे रेषीय जोडीतील कोण आहे. हा एक 60 अंशाचा आहे. त्याच्यामुळे हा कोण 120 अंशाचा होईल. हा 120 अंशाचा आपल्याला मिळाला. आता हा दुभाजक असल्यामुळे हा कोण 30 अंशाचा. या कोणाने हा कंस आंतरखंडित केलेला आहे आणि या कोणाने हाच कंस आंतरखंडित केलेला आहे. म्हणून प्रमेयानुसार हे दोन्ही कोण एकरूप होईल. म्हणजे हा 30 मापाचा आहे तर हाही 30 मापाचा होईल. आता त्रिकोण ए सी क्यू मध्ये हा 120 आहे, हा 30 आहे. म्हणून आपल्याला त्रिकोणाच्या बेरजेच्या गुणधर्मावरून हा सुद्धा कोण 30 अंशाचा मिळेल. हे दोन्ही पायालगतचे कोण एकरूप आहे. म्हणून त्याच्या बाजूसमोरील कोणासमोरील ज्या बाजू आहे त्या सुद्धा कशा होईल एकरूप होईल. म्हणजे सी क्यू आणि सी ए हे दोन्ही बाजू कशा होईल एकरूप होईल. थँक्यू.